पहिल्या याच्यात काय बघितलं आपण, डायरेक्शन फाइंड आउट केलं म्हणजे युनिट वेक्टर फाइंड आउट केला. दुसऱ्या याच्यात युनिट वेक्टर आहे का नाही ते बघितलं. आता काय बघितलं, युनिट वेक्टर देत होते आणि काय म्हणत होते, आम्हाला काय काढून द्या, ए ची व्हॅल्यू काढून द्या. ए बी काही पण देतील, कुठली पण व्हॅल्यू काढायला. आता चौथा जो फॉर्मॅट आहे त्याच्यामध्ये काय म्हणतात, एखादा वेक्टर दिला जाईल, दुसऱ्याचा मॅग्निट्यूड दिला आहे, म्हणतील मला दुसरा वेक्टर काढून द्या ज्याची डायरेक्शन पहिल्या वेक्टरच्या सारखी असली पाहिजे. बघा क्वेश्चन काय असणार, फाइंड द न्यू वेक्टर along the direction of given vector. गिवन वेक्टरच्याच डायरेक्शन मध्ये दुसरा वेक्टर मला पाहिजे. बघा क्वेश्चन मध्ये पहिला याच्यामध्ये मी म्हटलं ए वेक्टर. ए वेक्टर मध्ये म्हटलं मी 2i कॅप प्लस 2j कॅप प्लस 2k कॅप असं काहीतरी वेक्टर आहे. आणि जो दुसरा वेक्टर भेटणार मला बी, त्याचा मॅग्नेट्यूड दिला. त्याचा काय दिला त्यांनी, मॅग्नेट्यूड दिलाय. आणि मॅग्नेट्यूड सपोज त्यांनी म्हटलं 2a, मॅग्नेट्यूड मध्ये आय कॅप जे कॅप वगैरे येणार नाही. आणि म्हटलंय तुम्हाला आता नवीन वेक्टर काढून द्या ज्याचं मॅग्नेट्यूड किती असणार आहे 2, ज्याचं मॅग्नेट्यूड किती असणार आहे 2, आणि याच्या डायरेक्शन मध्ये मॅग्नेट्यूड असणार 2, याच्या डायरेक्शन मध्ये. काय म्हणतो बघा, फाइंड द न्यू वेक्टर, नवीन वेक्टर काढायचं आहे अलॉंग द डायरेक्शन ऑफ गिवन वेक्टर. गिवन वेक्टर आहे याच्या डायरेक्शन मध्ये या जाऊन नवीन वेक्टर भेटणार आहे, म्हणजे बी वेक्टर काढून द्यायचं त्यांना. फक्त बी वेक्टरचं काय दिलं त्यांनी, मॅग्नेट्यूड दिलाय. बी वेक्टरचं काय दिलंय, मॅग्नेट्यूड दिलाय. सिंपल आहे. मग मी काय म्हटलं, ए वेक्टर काढून घेऊ ना आपण. सर ए वेक्टर तर माहिती आपल्याला, त्याचं काय काढून घेऊ, युनिट वेक्टर काढून घेऊ. युनिट वेक्टर काढता येतं ना, वेक्टर अपॉन मॅग्नेट्यूड. 2i कॅप प्लस काय, 2j कॅप प्लस काय, 2k कॅप. बरोबर की नाही, काय येणार आहे 2√2 बनेल ना. रिझल्ट किती बनेल, 2√2 बनेल. हे झालंय ना आता, हा 3 बनेल, 2√3 बनेल. काय म्हटलं आपण, ए वेक्टर अपॉन मॅग्निट्यूड ऑफ ए, ए वेक्टर अपॉन मॅग्निट्यूड ऑफ ए. मग मला सांगा इथे किती झाला, हा 2 गेट कॅन्सल होईल, म्हणजेच काय उरलं रे, आय कॅप प्लस जे कॅप प्लस के कॅप डिवाइड बाय काय √3. हे काय भेटलं मला, ए वेक्टरची काय भेटली, ए वेक्टरची काय भेटली, डायरेक्शन भेटले. ए वेक्टरचे काय भेटले, डायरेक्शन भेटले. आणि विचारलं काय, त्याच्या डायरेक्शनला मला काय पाहिजे, दुसरा वेक्टर म्हणजे ज्याचे मॅग्निट्यूड काय दिले बी. मग मला बी वेक्टर, बी चा युनिट वेक्टर काढायचं, तर कसं काढणार, वेक्टर अपॉन मॅग्निट्यूड. वेक्टर अपॉन का म्हणणार तुम्ही, मॅग्नेट्यूड. मला काय काढायचं, बी वेक्टर काढायचं ना. वेक्टर काढायचं म्हणजे काय काढायचं, बी वेक्टर काढायचं आहे. बी वेक्टर काढायचं आहे. मग मी काय म्हटलं, मॅग्नेट्यूड ऑफ बी इंटू काय, लॉजिक कळालं का नाही. आता मला सांगा, हा ए कॅप काढला त्याच्या डायरेक्शन मध्ये पाहिजे, म्हणजे बी कॅप पण काय त्याच्या डायरेक्शनला आहे. जो ए कॅप आहे तोच बी कॅप आहे. झालं. मग इथे किती बी किती दिले तुम्हाला 2, आणि हा किती दिले तुम्हाला आय कॅप प्लस जे कॅप प्लस के कॅप डिवाइड बाय काय √3. काय म्हटलंय, 2 ने मल्टिप्लाय करा म्हणजे काय 2i कॅप प्लस 2j कॅप प्लस 2k कॅप डिवाइड बाय काय रूट. समजलंय. नेक्स्ट सेकंड, ज्याच्यामध्ये मी काढला ए वेक्टर तुम्हाला दिलेला आहे. सपोज ए वेक्टर तुम्हाला दिलाय 3i कॅप प्लस 4j कॅप प्लस 5k कॅप. ठीक आहे, 5k कॅप. आणि तुम्हाला जो बी वेक्टर दिलेला आहे, जो बी चा मॅग्नेट्यूड दिलाय, सपोज तो दिलाय तुम्हाला 2. मला काय दिलंय 2. पहिल्यांदा याचं काय काढून घेणार, युनिट वेक्टर काढून घेणार. काय काढून घेणार, युनिट वेक्टर. चला, युनिट वेक्टर ए कॅप त्याच असणार आहे, बी कॅप पण दोघांचं डायरेक्शन कसं असणार आहे, सेम राहणार, म्हणून बी कॅप म्हणून घेतलं. मग काय वेक्टर अपॉन मॅग्निट्यूड ऑफ ए. ए चा वेक्टर काय 3i कॅप प्लस 4j कॅप प्लस 5k कॅप. ओव्हरऑल डिवाइड बाय किती, यांचं किती बनेल 10√2. किती बनेल 3 4 चं काय बनेल, 3 4 चं काय बनेल 5, 5 5 चं काय बनेल 5√2. सॉरी 5√2 बनेल. झालंय काय 5√2 बनेल. हे झालं माझं काय, हे वेक्टर विचारलं का तुम्हाला, बी वेक्टर विचारलं ना. बी कॅप जोड काय, बी कॅप जोड काय वेक्टर अपॉन मॅग्नेट्यूड. मला सांगा बी वेक्टर काढायचं आहे, म्हणजेच काय बी कॅप इंटू काय मॅग्नेट्यूड ऑफ बी. मॅग्नेट्यूड ऑफ बी तुम्हाला दिलं किती दिलाय 2 दिलेला आहे, आणि बी कॅप दिलेला आहे किती 3i कॅप प्लस 4j कॅप प्लस 5k कॅप डिवाइड बाय काय 5√2. हा अडचण नको यायला म्हणून असं वाटलं असं करा, बी वेक्टर अपॉन बी कॅप. कळालं का. लास्ट एक्झाम समजताय ना ते. तिसरं ए वेक्टर तुम्हाला सपोज दिलेला आहे
किती दिलाय 6i कॅप प्लस 8j कॅप दिलेला आहे. आणि तुम्हाला बी वेक्टर जो दिलेला आहे तुम्हाला सपोज तोच दिलेला आहे. मॅग्निट्यूड ऑफ बी किती दिलाय तोच दिलेला आहे. ठीक आहे. हा मग आता माहिती आहे तुम्हाला काय काढायचं, मला ए कॅप काढायचंय म्हणजेच काय काढणार बी कॅप काढत असेल कसं ए वेक्टर अपॉन काय मॅग्निट्यूड ऑफ ए किती 6i कॅप आहे प्लस काय 8j कॅप आहे डिवाइड बाय किती 10 बनणार आहे. मग किती होणार आहे 2 त्रिक 6 2 पंच 10 2 चौक 8 2 पंच 10. कळालं का? म्हणजे किती म्हणलं तुमचा 3i कॅप प्लस 4j कॅप डिवाइड बाय काय 5. हे काय भेटलं मला b चा कॅप किंवा a चा कॅप. आणि विचारलं काय तुम्हाला बी वेक्टर विचारला, मग बी कॅप इज इक्वल टू काय बी वेक्टर अपॉन मॅग्निट्यूड ऑफ बी वेक्टर विचारलेला आहे म्हणजे काय मॅग्निट्यूड ऑफ बी इंटू काय बी कॅप. मॅग्निट्यूड ऑफ बी किती आहे 2 आहे. चला किती होणार आहे 3i कॅप प्लस 4j कॅप डिवाइड बाय काय 5. चला 3 दुने 6 6i कॅप प्लस 8j कॅप डिवाइड बाय काय 5. समजलं? सिंपल आहे. युनिट वेक्टर कसं आहे काढलेलं आपण युनिट वेक्टरवरच खूप सारे क्वेश्चन बनवले. ठीक आहे थांब.